नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचे प्रकार या 155 भागांच्या मालिकेमध्ये आजचा आपला 53वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत पोशाखी मराठी आडनाव. पोशाखी मराठी आडनावे म्हणजे पूर्वीच्या काळापासून आत्ताच्या काळापर्यंत आपण जो पोशाख करतो, वस्त्र प्रावरणे आपल्या अंगावर घालतो, वस्त्रे आपण पांघरतो आपल्या अंगावर, त्या वस्त्रांच्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार वर्गवारीनुसार ती वस्त्र बनवण्यासाठी पोशाख बनवण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्याच्यानुसार त्यांची जी वेगवेगळी वर्गवारी केली जाते त्या वर्गवारीवरून पडलेल्या आडनावांना आपण पोशाखी मराठी आडनावे म्हणतो. ती आडनावं कुठली आहेत आणि त्यांचे प्रकार कोणते आहेत ते आपण आजच्या भागामध्ये थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. पोशाखी आडनावांमध्ये सर्वसामान्य आपण आधी पाहूयात की जी सर्वात आधी आपण सर्वसामान्य शब्द कुठले आहेत पोशाखी आडनावांमध्ये की जे कुठेही चालून जातात ते सर्वसामान्य शब्दांचा आढावा घेऊयात. नंतर ठराविक पोशाखांवरून जे आडनाव पडले त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूयात. तर सर्वसामान्य पोशाखी शब्द जे असतात ते म्हणजे कपडे. कपडेवरून कपडे हे आडनाव पडलेलं आपल्याला आढळून येतं. काजे, काजे हे आडनाव काजकर, काजरेकर, काजले याच्यावरून पण पडलेलं आपल्याला आढळून येतं. किंवा काज आपण जे म्हणतो, जे बटन लावतो त्याला काज म्हणतो, आपण बटन अडकवतो त्याला, त्याच्यावरून ही सगळी आडनावं आलेली असू शकतात. काठे हे जे आडनाव आहे, काठे आडनाव हे काठ आपण म्हणतो कपड्याचा काठ किंवा साडीचा काठ त्याच्यापासून पण आलेलं असू शकतं. त्यानंतर कापडे, कापडवाले, कापडिया, कापडी, कापडणे ही जी सगळी आडनावं आहेत ही सगळी आडनावं कपडे या शब्दापासून निर्माण झालेले असू शकतात किंवा कपड्यांचे विक्रेते या अर्थाने निर्माण झालेली असू शकतात. त्यानंतर काप हा शब्द कपडे शिवताना बऱ्याचदा वापरला जातो. त्याच्यावरून कापे, कापदुले, कापरेकर, कापले ही आडनावं पडलेली असू शकतात. पूर्वीच्या काळी बटन असा शब्द आपण वापरत नसायचो. मराठी भाषेमध्ये गुंड्या म्हणायचे, माझ्या सदऱ्याला गुंडी लावून दे. तर गुंडी हा शब्द बटनाशी समानता दर्शक आहे. त्याच्यावरून गुंडे, काचगुंडे आणि काजगुंडे ही आडनावं पडलेली असू शकतात. त्याचा गुंडगिरीशी काही संबंध नाही. कदाचित ही आडनावं पोशाखी आडनाव देखील असू शकतात. ताग ज्याला म्हणतात किंवा तागणे ज्याला म्हणतात हे आडनाव ताग या शब्दापासून आलेलं आहे. वस्त्र किंवा सुशोभित वस्त्र जे असतं त्याला धडुतं म्हणायचे पूर्वीच्या काळामध्ये. त्या धडुत्यावरून धडवते हे आडनाव आपल्याला मराठीमध्ये आलेलं दिसून येतं. पदर वस्त्राचा जो काही असतो त्याच्यावरून पदर हे आडनाव पडलेलं आहे. वस्त्र धुवून आणणारा जो व्यक्ती आहे त्याला परीट म्हणतात. त्याच्यावरून परीट आडनाव महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. साडीला दुसरा समानार्थी शब्द आहे पातळ. पातळपासून पातळे हे आडनाव निर्माण झालेलं आहे. पैठणे आणि पैठाणे ही पण दोन आडनाव महाराष्ट्रामध्ये आहेत. ती वैशिष्ट्यपूर्ण अशी पैठणी साडीवरून पडलेली आहेत. पोशाखे हे आडनाव आहे किंवा पोसाख हे आडनाव आहे. पोसाळे असं पण आडनाव आहे अपभ्रंश झालेलं महाराष्ट्रामध्ये. ते कदाचित पोशाख या शब्दापासून आलेलं असू शकतं. फडके जे आडनाव आहे महाराष्ट्रातलं ते कपड्याचा छोटा तुकडा आपण ज्याला म्हणतो त्याला फडकं म्हणतो. त्याच्यावरून पडलेलं आहे, सांगायची काही वेगळ्याने गरज नाही. मखमले हे जे आडनाव आहे ते मखमल मुलायम वस्त्र त्याच्यावरून आलेलं आहे. लुगडे हे जे आडनाव आहे साडीला जुन्या काळामध्ये लुगडं म्हणत असत, नऊवारी साडी असं खास करून तिला, त्या लुगड्यावरून लुगडे आडनाव पडलेलं आहे. शिंपी आडनाव आपल्याला सर्वांना माहिती आहे की कपडे शिवतो तो शिंपी व्यवसायावरून हे आडनाव पडलेलं आहे. त्यानंतर साडे नावाचं जे आडनाव आहे ते साडे नावाचं आडनाव पण शक्यता आहे कदाचित साडी या वस्त्रावरून पडलेलं असू शकतं. जर तुमच्या आडनावाचा तुम्हाला दुसरीकडे कुठे काही माग लावता आला नाही, तुम्ही शिंपी समाजामधले असाल किंवा शिंपी व्यवसायाशी काही कारणाने संबंधित असाल तर साडे हे आडनाव साडीवरून पडलेले समजायला हरकत नाही. आता हे काय झाले की काही सर्वसामान्य शब्द झाले पोशाखाशी संबंधित, त्याच्याशी संबंधित ही आडनावं झाली. आता आपण शिरस्त्राणाशी संबंधित काही आडनावं बघूयात. म्हणजे डोक्यावर घालायची किंवा गुंडाळायची जी वस्त्र असतात त्यांना आपण शिरस्त्राण किंवा पागोटे म्हणतो. त्याच्याशी संबंधित काही आडनावं आपण पाहूयात. टोपे हे जे आडनाव आहे टोपीपासून निर्माण झालेलं आहे. पगडे हे आडनाव पगडीपासून आलेलं आहे. पटकुरे हे आडनाव पटकूर पासून निर्माण झाले. जुन्या काळामध्ये डोक्याला जी पेटा बांधायची त्याला काही ठिकाणी पटकूर पण म्हणायची. पटके किंवा पटाके ही आडनाव पटका म्हणजे फेट्याचाच एक समानार्थी शब्द आहे पटका, त्याच्यापासून निर्माण झालेले आहे. पागोटे हे आडनाव पागोटापासून आलेलं आहे. फेटे फेट्याचा अपभ्रंश आहे. मुंडासे किंवा मुंडे ही पण जी आडनाव आहे ती कदाचित मुंडासा या शब्दापासून निर्माण झालेली आहेत. रुमाले हे आडनाव रुमालावरून पडलेलं आहे, सांगायची गरज नाही. रुमाल फारसी शब्द आपण मागच्या भागामध्ये बघितलेला आहे. त्यानंतर सिरतुरे किंवा सरतुरे किंवा शिवतुरे, शवतरे अशी जी काही आडनाव आपल्याला आढळतात
ती सिरतुरे या शब्दापासून निर्माण झालेले असू शकतात. म्हणजे डोक्याला लावायचा जो शिरेपेच असतो त्याला सिरतुरा म्हणतात, त्याच्यावरून ही आडनावं पडलेली असू शकतात. यानंतर शरीराच्या वरच्या भागात म्हणजे कमरेपासून वरच्या भागामध्ये आपण जे कपडे परिधान करतो किंवा वस्त्र परिधान करतो त्या वस्त्रांवरून पण काही आडनावं पडलेली आहेत, ती आपण पाहूयात. पहिलं आडनाव आहे अंगरखे. म्हणजे जुन्या काळामध्ये पुरुष लोक जे सदरा किंवा शर्ट घालायचे त्याला अंगरखा म्हणायचे, त्याच्यावरून अंगरखे आडनाव आहे. कंचुके किंवा कंचुक हे आडनाव पण महाराष्ट्रामध्ये आढळून येतं. ते कंचुकी या शब्दापासून आलेले. कंचुकी म्हणजे चोळी. जुन्या काळामध्ये चोळीला कंचुकी म्हणत असत. काचोळे हे आडनाव काचोळीपासून पडलेले. काचोळी हा पण चोळीचा एक भाग आहे किंवा अपभ्रंश आहे चोळी शब्दाचा, त्याला काचोळी म्हणतात. किंवा मागे जी चोळीला गाठ बांधली जाते त्याला पण काही ठिकाणी काचोळी म्हणलं जातं, त्याच्यावरून एक काचोळे आडनाव आले. कुडते हे आडनाव सरळ सरळ कुडता या शब्दापासून आलेलं आहे. कोटे हे आडनाव अंगावर आपण जो कोट घालतो त्याच्यापासून आलेलं असू शकतं. तटबंदीशी त्याचा संबंध असेलच असं नाही, तपासून घेणं आपण गरजेचं आहे. कमीज हे जे आडनाव आहे हे खमीज शब्दापासून आलेलं आहे किंवा कमज त्याचा अपभ्रंश आहे तो खमीज या शब्दापासून आलेला आहे. खमीज म्हणजे शर्टाच्या आतमध्ये आपण जे घालतो ती बंडी असते तिला जुन्या काळामध्ये खमीज म्हणायची. गंजे किंवा गंजी ही जे आडनाव आहे ते गंजी फ्रॉक, त्याला फ्रॉक शब्द नंतर जोडला गेला, पण मराठीमध्ये त्याला गंज म्हणायचीच किंवा गंजी म्हणायचीच आधी, इंग्लिश शब्द यायच्या आधी आतमध्ये घालणाऱ्या वस्त्राला गंजी म्हणायची, त्याच्यावरून गंजे किंवा गंजी आडनाव पडलेली असू शकतात. चोळे आडनाव सरळ सरळ चोळे या शब्दावरून आले आपण म्हणू शकतो जर वस्त्रपावरणाचा संबंध असेल व्यवसायाचा तर. जाकिटे किंवा जाकटे हे आडनाव जाकीटवरून पडलेलं आहे. जंपरे किंवा झंपरे हे पण महाराष्ट्रामध्ये आडनाव आहे. काही लोकांना ते अश्लील वाटतं, आपण त्याच्यावर व्हिडिओ पण बनवलेला आहे. ते झंपरे आडनाव, ब्लाऊजला झंपर म्हणतात, स्त्रिया ज्या घालतात त्याच्यावरून झंपरे आडनाव पडलेलं आहे. झबे हे जे आडनाव आहे झब्बा या शब्दापासून आलेलं आहे. डगले हे जे आडनाव आहे मराठी शब्द डगलापासून आले. डगला हा अंगावर जो कोट घातला जातो त्याच्याशी समांतर शब्द आहे. पैरणे हे आडनाव पैरण या वस्त्रापासून निर्माण झालेलं आहे. पोलके जी लहान मुले असतात जो ब्लाऊज घालतात अंगावर किंवा मोठ्या स्त्रिया पण ज्या ब्लाऊज घालतात त्याला चोळीबरोबर पोलकं पण म्हणलं जायचं ग्रामीण भागावरून, त्याच्यावरून पोलके पालके ही आडनाव आपल्याला पडलेली दिसून येतात. मफलर हे आडनाव आहे, मफलरवरून आलेले सांगायची गरज नाही. शेले काही लोकांचं आडनाव आहे, तर शेले आडनावाचे दुसरे देखील अनेक अपभ्रंश आहेत, परशेले वरशेले वगैरे, ती सर्व शेला या शब्दापासून उत्पन्न झाली आहेत. त्याचबरोबर शेलार शेलारे शेलोरे यांच्याशी पण आपण त्याची उत्पत्ती जोडायचा प्रयत्न करू शकतो जर हे आडनाव शिंपी समाजाशी किंवा कापड व्यवसायाशी संबंधित असतील तर. शेवटचं आडनाव आहे सदरे. सरळ सरळ आहे. सदरा जो शब्द आपण वापरतो आपल्या कमरेच्या वर घालण्यासाठी वस्त्र, त्याच्यावरून सदरे हे आडनाव निर्माण झाले. आता हे झालं कमरेच्या वर असणारी वस्त्र. कमरेच्या खाली आपण जी वस्त्र परिधान करतो त्याच्यावरून पण काही आडनावं पडले, त्याची पण काही उदाहरणं आपण थोडक्यामध्ये पाहूयात. पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे काष्टे. काष्टे हे आडनाव महाराष्ट्रामध्ये आहे. ते काष्टा या शब्दापासून आलेलं असू शकतं की साडीचा काष्टा घातला किंवा धोतराचा काष्टा घातला आपण म्हणतो त्याच्यापासून याची उत्पत्ती झालेली असू शकते. त्याच्या अनेक अपभ्रंश पण आहेत. उदाहरणार्थ कासे, कासकर, कासले, कासळे, कासवटे ही आडनावं पण काष्टापासून निर्माण झाल्याची शक्यता आहे. चढे किंवा चड्डा किंवा चड्डे ही जी आडनावं महाराष्ट्रामध्ये सापडतात ती चड्डी या शब्दापासून निर्माण झालेली आहे. चुरदरे किंवा चरदरे ही जी मराठीमध्ये आडनावं सापडतात ती चुरीदार या शब्दापासून आलेली असू शकतात. तमाने किंवा तुमाने ही दोन आडनावं, तुमान हा जो फारसी शब्द आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो पायजमा, त्याच्यापासून आलेले असू शकतात. धोतरे हे जे आडनाव आहे सरळ सरळ धोतरे या शब्दापासून आले. त्याच्या अनेक अपभ्रंश धोतरे, धोतरेकर, धोरे असे पण आपल्याला आढळून येतात. पायजमे हे आडनाव पायजमा या वस्त्रापासून आलेलं आहे, दुसरं काही सांगायची गरज नाही. लंगोटे पण काही लोकांचं आडनाव आहे, कदाचित असलेली वाटू शकतं काही लोकांना, ते लंगोटे या शब्दापासून आलेलं आहे. लेंगे हे आडनाव लेंग्यापासून आलेले किंवा लेंगरे असं पण एक आडनाव आहे. ते लेंगा जो परिधान केला जातो पायाच्या खाली त्याच्यापासून निर्माण झालेला आहे. बिजारे हे आडनाव बिजार जे आपण परिधान करतो पायाच्या खाली त्याच्यावरून आलेलं आहे. सलवारे किंवा सलवार किंवा सलवे, सलारे ही काही आडनावं अपभ्रंश होऊन सलवार या शब्दाचं निर्माण झालेली असू शकतं. हे काय झाले की कमरेच्या खाली जी वस्त्र प्रावधान केली जातात त्याचे काही भ्रंश आणि अपभ्रंश झालेली आडनावं. आता आपण सरळ सरळ जे ड्रेस किंवा स्कर्ट घालतो आधुनिक काळामध्ये त्याचे जे मराठी शब्द आहेत त्या मराठी शब्दांवरून निर्माण झालेली काही आडनाव आहेत ते आपण पाहूयात. पहिलं म्हणजे ओढणे. ओढणे हे आडनाव ओढणीवरून आलेलं आहे. झगे हे आडनाव झगा या शब्दावरून आलेलं आहे, झगा या वस्त्रावरून आलेलं आहे. दुपटे किंवा दपटे हे जे आडनाव आहे दुपट्ट्यावरून आलेलं आहे. परकर हे आडनाव आहे महाराष्ट्रामध्ये, ते परकर हा वस्त्र जी स्त्रिया साडीच्या आतमध्ये घालतात त्याच्यावरून पडलेला आहे. त्यानंतर लहान मुलांच्या कपड्यांवरून पण काही आडनावं पडले, त्याची पण आपण काही थोडी उदाहरणं पाहूयात. कानटोपी हे जे आडनाव आहे ते कानटोपीवरून पडलेलं आहे.
गळपटे हे जे आडनाव आहे ते गळपट्ट्यावरून पडलेलं असू शकतं, त्याचे पाय गळपटले वगैरे ती गोष्ट असू शकते. एखादा माणूस लढाईमध्ये गळपटला म्हणून त्याचं गळपटे आडनाव पडलं, परंतु त्याचा इकडे पण आपल्याला उत्पत्ती सांगता येऊ शकते. झबले हे आडनाव झबले याच्यावरून आलेलं आहे. टोपडे आडनाव हे छोट्या मुलांची जी टोपी असलेलं टोपडं म्हणलं जातं त्याच्यावरून पडलेलं आहे. हातमोजे जे आडनाव आहे किंवा आडनाव हातमोजे जे आपण लहान मुलांना घालतो त्याच्यावरून आलेलं आहे. आता काही जे आडनाव आहेत ती पादत्राणांवरून पडलेली. पादत्राणा म्हणजे आपण पायामध्ये घालतो ते चपला, तर ते त्याचे आपण काय बघूयात थोडक्यामध्ये, त्याची देखील काही उदाहरणं बघूयात की पादत्राणांवरून पडलेली आडनाव. पहिलं आडनाव आहे खडावे. खडावे हे आडनाव किंवा खडवे हे आडनाव खडावा या शब्दापासून आलेलं आहे. त्यानंतर चढावे किंवा चढवे ही जी आडनाव आहेत ही चढाव या शब्दापासून आलेत. खडावा आणि चढाव हे दोन्ही चपलेसाठी वापरण्यात येणारे मराठी शब्द आहेत. त्यानंतर चपले हे सरळ सरळ आडनाव आहे, ते चप्पल या शब्दापासून आलेलं आहे. जोडे हे जे आडनाव आहे त्याच्या अनेक उत्पत्ती सांगता येऊ शकतात, परंतु चपलांच्या जोडीला पण जोडा म्हणायचे पूर्वीच्या काळी, मला एक जोडा बनवून दे. कदाचित हे चपलेवरून पण पडलेलं आडनाव जोडे असू शकतं. पादत्राणे हे पण काही लोकांचं आडनाव आहे, सरळ सरळ पादत्राणे शब्दाशी ते जोडलेलं आहे. पादुके काही लोकांचं आडनाव आहे, ते पण काही लोकांना अश्लील वाटतं, पण ते अश्लील नाहीये, ते पादुका या शब्दाशी पण जोडलेलं असू शकतं, याची आपल्याला जाणीव नसते. बुटे हे जे आडनाव आहे हे बूट या शब्दाशी जोडलेलं आहे. मोजे हे मोज्याशी जोडलेलं आहे. वहाणे हे आडनाव हे वाहन हा चपलेचा जो समानार्थी शब्द आहे त्याच्यावरून आलेला आहे. सपाते हे जे आडनाव आहे हे चपलेचाच एक भाग, ज्या चपलेच्या जोडीला सपाता म्हणलं जायचं जुन्या काळामध्ये, त्याच्यावरून सपाते आडनाव पडलेलं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर या वस्त्र प्रावरणांबरोबर आपण जी वस्त्राशी निगडीत अशी काही ना काही वस्तू वापरायचो आपण, त्या वस्त्र प्रावरणांशी निगडीत ज्या वस्तू आहेत त्याच्यावरून पण बरीचशी आडनावं मराठीमध्ये रूढ झालेली आहेत, ती पण आपण थोडक्यामध्ये पाहूया. ही जी साधनं आहे जी वस्त्रांबरोबर आपण वापरतो किंवा वस्त्रांचा उपयोग करून आपण जी साधनं बनवतो त्याच्यावरून जी पडलेली आडनाव आहे ती वस्त्र साधनं आडनाव आपण त्यांना म्हणू शकतो. त्यांची पण आपण थोडीशी उदाहरणं बघू शकतो. पहिलं जे उदाहरण आहे ते म्हणजे कापस आहे. कापूस आपल्याला वस्त्र बनवण्यासाठी वापरावं लागतो, त्यामुळे कापसे आडनाव आपण वस्त्राशी संबंधित म्हणू शकतो. गाटे हे जे आडनाव आहे, गाटे आडनाव म्हणजे कपड्यात बांधलेला गठ्ठा. एखादी गोष्ट जी असेल ती तुम्ही कपड्यामध्ये बांधली, तिचा गठ्ठा बनवला गाठ मारून, तर त्याला आपण गाटे म्हणू शकतो, त्याच्यावरून गाटे आडनाव पडलेलं आहे. गाठोळे हे पण गाठीचाच एक अपभ्रंश आहे. कपड्यात बांधलेला जो गठ्ठा असतो त्याला गाठी किंवा गाठोळे असं पण म्हणलं जातं. मराठीमध्ये त्याचा एक अपभ्रंश होऊन गाटाळे असं पण आडनाव पडलेलं आहे. गाठोडे असं पण काही लोकांचं आडनाव आहे. त्याचा पण अर्थ कपड्यामध्ये बांधलेला गठ्ठा असाच होतो की गाठोडा आपण म्हणतो, की कपड्याचं गाठोडं त्यानं उचललं आणि चालायला सुरुवात केली, त्याच्यावरून गाठोडे आडनाव आलेलं आहे. गाठोड असं पण काही लोकांचं आडनाव आहे, तर गाठोड आडनाव आहे त्याचा पण अर्थ कपड्याचा बांधलेला गठ्ठा असाच होतो. गोणे हे जे आडनाव आहे ते गोण या शब्दापासून आलेलं आहे. गोण म्हणजे आपण आताच्या भाषेमध्ये त्याला पोतं म्हणतो. जुन्या काळामध्ये ते कुठल्याही वस्त्राचं बनलेलं असू शकतं. आता आपण बघतो की आपण जी पोती बनवतो ती टुंगूशी बनलेली असतात किंवा प्लास्टिकशी बनलेली असतात, पण जुन्या काळामध्ये त्याला गोण म्हणलं जायचं. त्याच्यावरून गोणे, गोणकरे, गोणके अशी काही आडनावं पडलेली आहेत. घड्याळ हे आडनाव आहे. घड्याळ आपण वस्तू आपल्या शरीरावर वस्त्रांबरोबर वापरत असतो, आभूषण म्हणून वापरत असतो, त्याच्यावरून घड्याळ हे आडनाव आलेलं. पूर्वीच्या काळी लोक घोंगडं पाठीवर घेऊन फिरत असत, त्याच्यावरून घोंगडे आणि कांबळे अशी दोन आडनावं आपल्याला मराठी भाषेमध्ये आलेली दिसून येतात. चष्मे हे थोडं नवीन आडनाव आहे. नवीन काळामध्ये चष्मा लावायला सुरुवात केली, काही लोकांनी चष्मेचा व्यवसाय करायला सुरुवात केली, ते चष्मेदार झाले, चष्मे बहादर झाले, चष्मे झालं. चष्मे पण आडनाव काही लोकांचं आहे. त्यानंतर चिलखत जे जुन्या काळामध्ये वापरलं जायचं, त्याच्यावरून आपण पाहिलं मागे सैन्य अधिकारी आडनावांमध्ये चिलखते, चिलते आणि चिलटे ही जी तीन आडनाव आहेत त्याचा उत्पत्ती आपण चिलखताशी संबंधित सांगू शकतो. छत्री जे आपण वापरतो त्याच्याशी निगडीत छत्रे हे आडनाव आपल्याला आढळून येतं. कपडे जे असतात ते आपले कपडे जरतारे आपण कपडे म्हणतो किंवा सुशोभित कपडे म्हणतो, त्याच्यावरून जरतारे आडनाव मराठीमध्ये आहे. ते जर कपडे असतील ते जीर्ण शीर्ण झाले असतील, तुटायला फाटायला आले असतील, तर त्याच्यावरून जरे, जरजरे ही आडनावं आपल्याला पडलेली दिसून येतात. त्यानंतर जिरे हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द जिरीह वरून आलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्याच्या मागच्या भागामध्ये बोललेलो आहोत. दाभण हे जे आडनाव आहे की एखादं मोठं पोतं शिवण्यासाठी जी मोठी सुई वापरतात त्याला दाभण म्हणतात, त्याच्यावरून दाभण हे आडनाव आलेलं आहे. त्यानंतर धाबले हे एक आडनाव आहे. धाबले किंवा धावले ही जी आडनाव मराठीमध्ये सापडतात, ही धाबले नावाचं पण एक आडनाव आहे. धाबले, धावले, धाबणे अशी वेगवेगळी आडनाव आहेत. ती धाबल या शब्दापासून निर्माण झाली. धाबल म्हणजे केसांच्या द्वारे निर्मित केलं गेलेलं एक जड वस्त्र, म्हणजे केस वापरून जे वस्त्र निर्माण केलं जातं त्याला धाबल म्हणतात. त्याच्यावरून ही आडनावं पडलेली असू शकतात.
पटकुरे आपण मगाशी पाहिलं, पटकूर म्हणजे डोक्याला बांधायचा कपड्याचा तुकडा, पण पटकूर या शब्दाचा एक अर्थ असा होतो की वस्त्राचा एक छोटासा तुकडा. आपण म्हणतो दे रे ते पटकूर मला. आता जसं आपण फडकं शब्द वापरतो, जुन्या काळामध्ये पटकूर शब्द वापरायचे. त्याच्यावरून पटकरे, पटकुरे ही आडनाव मराठीमध्ये आपल्याला आलेली दिसून येतात. पटे हे जे आडनाव आहे ते आपण मागच्या भागामध्ये पण पाहिलं की पट्टा याच्यापासून निर्माण झालेला आहे. पाखरे हे आडनाव आहे, त्याचा अर्थ होतो पाखर. पाखर म्हणजे पक्षी किंवा पाखरू म्हणजे पक्षी असाही आपण प्रामुख्याने त्याचा विचार करतो किंवा बोलतो. पण पाखर या शब्दाचा एक वेगळा अर्थ होतो, ते म्हणजे हत्ती किंवा घोड्याच्या पाठीवर घालायचं जे वस्त्र असतं त्याला पाखर म्हणतात. त्याच्यावरून पण पाखर हे आडनाव आलेलं असू शकतं. त्यानंतर रईराव हे एक आडनाव महाराष्ट्रामध्ये आहे, किंवा रई ही पण काही लोकांचं आडनाव आहे. हे रई, रुई जे आपण म्हणतो कापसामध्ये असते त्या रुईपासून हे आडनाव निर्माण झाले. त्याच्यावरून रईराव बरोबरच राई आणि रईकर किंवा रुईकर अशी पण काही आडनाव महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतात. रुमाल आपण वापरतो, त्याच्यावरून रुमाल हे आडनाव आपण मागे पाहिलंच आहे. रेनकोट हे पण काही लोकांचं आडनाव आहे. रेनकोट जरी नवीन आता आपण आधुनिक काळात वापरायला सुरुवात केली असेल, कुठून पडलं त्या लोकांचं आडनाव रेनकोट हे माहित नाही, पण रेनकोट हे आडनाव काही लोकांचं आहे. शाल जे आपण अंगावर पांघरतो त्याच्यावरून शाले किंवा शालिने अशी पण काही आडनाव महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. सुई दोरे, नेहमी आपण काहीतरी शिवण्यासाठी सुई दोरा वापरतो. सिदोरे नावाचं जे आडनाव आहे ते कदाचित या सुई दोरेशी संबंधित असू शकेल. आणि सुई दोरे हे पण काही लोकांचं आडनाव आहे, डायरेक्टली सुई दोऱ्याशी संबंधित असणार. तर आता या भागामध्ये आपण काय पाहिलं की जी वस्त्र प्रवरणाशी संबंधित काही आडनाव होती त्यांच्याशी, वस्तूंशी, साधनांशी, ती आडनाव आपण पाहिली. त्यांचा मी जो सांगितलेला अर्थ निघत असेलच असं नाही, कदाचित वेगळा पण अर्थ निघत असेल किंवा वेगळ्या भाषेमध्ये त्याचा वेगळा पण अर्थ होईल. पण जर आपण फक्त आणि फक्त वस्त्र प्रवरणांचा विचार करायचा म्हणला आणि वस्त्र प्रवरणांवरून कुठली आडनाव निघतात का असा विचार करायचा म्हणलं, तर त्या आडनावाचा एक अर्थ या वर आपण सांगितलेल्या वस्त्र प्रवरणांशी पण जुळू शकतो. याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला अजून काही आडनाव माहिती असतील जी पोशाखी आडनाव आहेत, वस्त्रांशी संबंधित आहेत, वस्त्रांशी संबंधित साधनांशी संबंधित आहेत. तर ती आडनावं आपण अवश्य खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा, जेणेकरून माझ्या आणि आपल्या इतर मित्रांच्या पण ज्ञानामध्ये भर पडेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. जर आपल्या चॅनेलचा हेतू, विषय आणि मांडणी आपल्याला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, ज्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या आगामी अभ्यासपूर्ण व्हिडिओची माहिती होऊ शकेल. हे असे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागते, वेगळ्याने सांगायची काही गरज नाही. आपण कोणत्याही पद्धतीने आपल्या चॅनेलला मदत करू शकत असाल, त्याच्यामध्ये युट्यूबची मेंबरशिप आपण घेऊ शकता, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता, किंवा गुगल पे आणि पेटीएम, फोनपेचा नंबर आपल्याला दिसतोय स्क्रीनवर, त्याच्या माध्यमातून देखील देणगी देऊ शकता. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.